बाबाजींची 12व्या वर्षी लग्नही ठरलं होतं. बरं. जनार्दन स्वामींचं लग्न हां, ठरलं. हां. ते तर म्हणले, की मला लग्न करायचं नाही. पण आईनी अट टाकली, की "बाबा बेटा तुला लग्न करावं लागेल आणि मी असेपर्यंत तुला घर सोडता येणार नाही. नाही." ही शपथ घातली. त्याच्यामुळे जनार्दन स्वामी तिथून जाऊ शकले नाही. नाहीतर तेव्हाच ते तपश्चर्येला गेले असते. गेले असते. खरं मग आता लग्न तर झालं, हं. पण प्रपंचात तर मन नाही लागत. म्हणून त्या पार्वती नावाची मुलगी होती. त्या पत्नीचंही नाव काय होतं? पार्वती. पार्वती. वाह! आणि त्या मुलीचं लग्न झालं, तरीसुद्धा ते त्याला पत्नी म्हणून म्हणजे त्यांनी कधी त्याला पत्नीच्या दृष्टीने पाहिलं नाही. हं. आणि ती देवीसुद्धा तशीच होती पार्वती माता. तिनेही त्यांना देव मानून नेहमी त्यांची पूजा केली. वाह! काही तक्रार त्या ताईची नव्हती समजा पार्वतीबाईची. हं, हं. आणि बाबाजी मात्र विरक्तच होते, करेक्ट. बरं का. म्हणजे आईच्या शब्दाखातर त्यांनी हे लग्न केलं होतं आणि तरीसुद्धा त्यांचं प्रपंचात काही मन नव्हतं. हे हं. सगळं पाहून सुद्धा त्यांचे काका त्यांना घ्यायला आले होते. हां. मग त्या ठिकाणी चला. काय घडलं, बराच वेळ गुफेतून बाहेर आले नाही, हं. म्हणून हे पाहायला गेले. हां. तर पाहायला गेले तर त्यांना साक्षात भगवान शंकराचं रूप म्हणजे बापरे! पूर्ण 5 फण्यांचा नाग हं. त्यांना गुंडाळून वरती त्यांच्या छत्र धरलेला होता. बरं. जनार्दन स्वामींच्या डोक्यावर 5 फण्यांचा नाग छत्र धरून बसलेला होता. हं, हं. हे पाहिल्यानंतर त्या काकांचे डोळे उघडले आणि त्यांनी मग कधीच जनार्दन स्वामींना डिस्टर्ब केलं टेस्ट. नाही. ते मग परत निघून गेले हं, हं. आणि मग स्वामींचं तपश्चर्या चालू राहिली.